आपण ज्याच्याकडून समून उपचार घ्यायचं अथवा आपला हा मन आणि मेंदू ज्याच्या हाती सोपवायचा तो समून उपचार तज्ज्ञ कसा असावा याचे काही निकष आहेत आणि ते निकष म्हणजे एकतर ती व्यक्ती समून तज्ज्ञ ही पूर्णपणे मानसशास्त्रीय जाण असणारे आवश्यक आहे, त्याचबरोबर शाकाहारी आवश्यक आहे, त्याची आध्यात्मिक बैठक असावी, विशेष करून त्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानसशास्त्रीय ज्ञान असणं आणि प्रदीर्घ अनुभव असणंही तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर समून सेवा देत असताना नेहमी दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करणारी व्यक्ती असावी, त्यासाठी पूरक आणि प्रेरक वातावरण असणारं शांत असं त्याचं कार्यालय असावं आणि मग संबंधित व्यक्तीच्याकडून तुम्ही जेव्हा उपचार घेता तेव्हा त्या तुमच्या भावना समजून घेणारी, तुमच्या भावनांना न्याय देणारी अथवा तुमच्या जीवनातल्या समस्येला न्याय देणारी समून उपचार तज्ज्ञ ही व्यक्ती असावी असं माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद.